नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण मुंबई हादरली. पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू. सुरुवातीला वाटलं बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंग झालं असेल, पण आता 11 दिवसांनी जे फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आले त्याने या प्रकरणामध्ये पूर्णपणे वेगळंच वळण घेतलं आहे. डोकाडिया कुटुंबाच्या शरीरात चक्क उंदीर मारण्याचं औषध सापडलंय. हे कसं शक्य आहे? ही आत्महत्या आहे, घातपात आहे की भयानक अपघात? या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील 3 महत्वाच्या शंकांचा उलगडा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तिसरी शक्यता तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की आतापर्यंत तपासामध्ये काय काय समोर आलं आहे. अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDA ने कलिंगडाची तपासणी केली. त्यात कोणतीही भेसळ किंवा इंजेक्शन देऊन रंग बदलवणारे पुरावे सापडलेले नाही. बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा अन्नातून होणारी विषबाधा नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, यात मृतांच्या शरीरात सापडलेलं विष कलिंगडात झिंक फॉस्फराइड म्हणजेच उंदीर मारायचं औषध सापडलं आहे. त्याचाच अर्थ मृत्यू कलिंगड खाल्ल्यानेच झाला. पण या कलिंगडात विष कसं आलं? पहिली शक्यता म्हणजे आत्महत्या असू शकतं का? तपास अधिकाऱ्यांच्या मते कुटुंबातील प्रत्येकाच्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात हे विष आढळलं आहे. हे सर्व प्रकरण एका नियोजित कटाचा भाग असू शकतं. सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणामध्ये अनेकदा असं दिसलं आहे की ज्याने प्लॅन केलाय तो सर्वात शेवटी मरतो. या घटनेतही असंच काहीसं घडलं आहे. सकाळी म्हणजे सर्वात पहिले सर्वात लहान मुलगी वारली, त्यानंतर दुसरं पत्नी आणि संध्याकाळी मोठी मुलगी आणि सर्वात शेवटी रात्री 10:30 वाजता अब्दुल्ला डोकाडिया. पोलिसांना त्यांच्या घरामध्ये कुठलीही सुसाईड नोट मिळालेली नाही आणि कुठलंही ठोस कारण समोर आलं नाही. दुसरी शक्यता अधिक धोकादायक आहे. हा घातपात तर नाही ना? अब्दुल्ला डोकाडिया हे एका मोठ्या बिल्डर संबंधित फसवणूक आणि अत्याचार प्रकरणातील सर्वात मोठे साक्षीदार होते. या प्रकरणाची सुनावणी लवकरच होणार होती. एका महत्वाच्या साक्षीदाराचा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा असा गूढ मृत्यू होणं हे संशयास्पद आहे. कुणीतरी मुद्दाम त्यांच्या अन्नात किंवा कलिंगडात विष मिळवलं असेल का? अशी दाट शक्यता पोलिसांना दिसून येत आहे. आता वळूया तिसऱ्या शक्यतेकडे, जी आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. हा एक अपघाती मृत्यू असू शकतो का? काही महिन्यांपूर्वी मुंबईतील malaडमध्ये एक प्रकरण समोर आलं होतं, जिथे फळ विक्रेते उंदरांपासून फळ वाचवण्यासाठी त्यावर रेटॉल म्हणजेच उंदीर मारण्याचं औषध लावत होते. वीडियो मैं खराब केले में इधर दो वो दिखा थोड़ी बताइए लगा दिया पूरा. वो देख, ये बघा ये देख ये बच्चे लोग खाते हैं. ये तुम इधर ये लगा रहा है, ये देख ये टाइम को लगा रहा है. ये मैं अभी लेने वाला था. ये देख सब पूरा. कलिंगडात विष कसं शिरलं? शेतात कीटकनाशक म्हणून वापरलं गेलं होतं का? फळ साठवून ठेवत असताना त्यावर उंदीर येऊ नये म्हणून औषध फवारलं होतं का? फळ विक्रेत्याने स्वतः फळावर औषध लावलं होतं? कलिंगडाची साल तर जाड असते, मग विष आतमध्ये कसं गेलं? जर ह्या कुटुंबाने कलिंगड न धुताच कापून खाल्लं असेल तर सुरीच्या माध्यमातून विष आतमध्ये जाऊ शकतं. मोबाईल डाटा आणि कॉल रेकॉर्डिंग. मोबाईल डाटा पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाचे मोबाईल जप्त केले आहेत. तर त्यांनी विष ऑर्डर केलं असेल किंवा त्याबद्दल काही सर्च केलं असेल तर हे आत्महत्या असेल असं त्यांना वाटतंय. कॉल रेकॉर्ड वरून जर कुणी त्यांना धमकावत असेल तर त्यातून घातपाताचा धागा मिळेल. मित्रांनो, हे प्रकरण आपल्याला खूप काही शिकून जातं. बाहेरून फळं आणल्यावर ती स्वच्छ धुण्याचं महत्व यातून अधोरेखित होतं. पायधुनीच्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे. तसेच नवनवीन अपडेट्स येतील तसेच आम्ही तुमच्यापर्यंत. तुम्हाला काय वाटतं, ही आत्महत्या आहे की घातपात? कमेंट मध्ये नक्की सांगा. वीडियो मैं खराब केले में इधर दो वो दिखा थोड़ी बताइए लगा दिया पूरा. वो देख, ये बघा ये देख ये बच्चे लोग खाते हैं. ये तुम इधर ये लगा रहा है, ये देख ये टाइम को लगा रहा है. ये मैं अभी लेने वाला था. ये देख सब पूरा.